समजा आपण एका अत अतिशय आधुनिक अशा स्मार्ट होममध्ये उभे आहोत. हं, सगळीकडे एकदम उत्तम दर्जाचे सेन्सर्स आहेत, ऑटोमॅटिक लाईट्स आहेत आणि वातावरणाच्या तापमानानुसार बदलणारी पूर्ण क्लायमेट कंट्रोल सिस्टम आहे. राईट. सगळं अगदी परफेक्ट. हो, सर्व काही परफेक्ट आहे. पण पण त्या घराचा मेन स्विच अजून ऑन केलेलाच नाहीये. अच्छा. म्हणजे पॉवर नाहीये. हो, त्यात वीजच नाहीये. ते घर दिसायला कितीही भव्य असलं तरी जोपर्यंत त्यात वीज येत नाही तोपर्यंत ते फक्त विटा, सिमेंट आणि वायर्सचा एक निर्जीव सांगाडा आहे. अगदी बरोबर. तर सनातन शास्त्र या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच स्मार्ट होमबद्दल बोलणार आहोत. पण हे घर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं स्वतःचं मानवी शरीर आहे. हो. आणि आजचा आपला सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या शरीरात ती पॉवर किंवा ती वीज कुठून आली, या अफाट अशा सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि या संपूर्ण कॉस्मिक पसाऱ्यात मी नक्की कोण आहे. कसं आहे ना, हा खरोखरच मानवी अस्तित्वातला सर्वात गूढ आणि मूलभूत प्रश्न आहे. अनेक शतकांपासून तत्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि सामान्य लोक याचा शोध घेत आहेत. राईट. आणि आज आपण या प्रश्नाचं उत्तर एका अतिशय प्राचीन तरीही कमालीच्या प्रगत अशा स्रोतातून शोधणार आहोत. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय आहे ऋग्वेदातील ऐतरेय उपनिषद. क्या बात आहे. हो, आपण याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. हे उपनिषद कोणत्याही गुंतागुंतीशिवाय अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगते की जे कॉन्शियसनेस आहे, जी निव्वळ जाणीव आहे, तेच या संपूर्ण अस्तित्वाचं अंतिम सत्य कसं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे प्राचीन वैदिक ज्ञान फक्त कुठल्या तरी जुन्या ग्रंथातली माहिती म्हणून वाचणार नाही आहोत. बरोबर. ते प्राचीन ऋषीमुनी नक्की कसा विचार करत होते, त्यांनी हे ब्रह्मांड कसे डिकोड केलं, हे आपण आजच्या काळात राहून समजून घेणार आहोत. नक्कीच. या चर्चेचा मूळ उद्देशच हा आहे की हे प्राचीन ज्ञान आजच्या आधुनिक भाषेत आणि आपल्या रोजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलशी जोडून कसं बघता येईल. कारण हे तत्वज्ञान फक्त हिमालयात बसून ध्यान करणाऱ्यांसाठी नाहीये, तर ते आपल्या सर्वांसाठी आहे. राईट. लेट्स एक्सप्लोर दिस टुगेदर. हो, चला तर मग या सृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या बिंदूपासून आपण सुरुवात करूया. तर मग आपण कुठून आलो किंवा हे सगळं सुरू तरी कसं झालं. कारण ऐतरेय उपनिषदाची सुरुवातच एका अतिशय स्तिमित करणाऱ्या संकल्पनेने होते. हो. त्यात असं म्हटलंय की सुरुवातीला फक्त आत्मा अस्तित्वात होता. बरोबर. स्पेस, वेळ, मॅटर किंवा अगदी देवसुद्धा अस्तित्वात नव्हते. फक्त एक अथांग आणि शुद्ध जाणीव होती. हे ऐकायलाच किती भव्य वाटतं. हे बघा, इथेच पाश्चात्य जगाचा विचार आणि आपला प्राचीन वैदिक विचार यातला एक खूप मोठा आणि महत्वाचा फरक समोर येतो. अच्छा. हो, आपण नेहमी ऐकतो की देवाने हे जग बनवलं. जणू काही देव एखादा सुतार किंवा कारागीर आहे. राईट. सुतार काय करतो, तो कुठून तरी लाकूड आणतो आणि आपल्या कौशल्याने त्या लाकडाची खुर्ची बनवतो. हां, म्हणजे सुतार वेगळा आणि त्याने बनवलेली खुर्ची वेगळी. अगदी तसंच. इथे सुतार वेगळा आणि खुर्ची वेगळी असते, पण उपनिषद सांगते की त्या आत्म्याने या सृष्टीची निर्मिती बाहेरून एखादं मटेरियल आणून केली नाही. पण एक सेकंड, हा मुद्दा थोडा उलगडून सांगाल का? कारण जर बाहेरून काही आणलंच नाही तर मग ही एवढी मोठी सृष्टी निर्माण कशी झाली? यालाच प्रोजेक्शन म्हणतात. प्रोजेक्शन. हो, जसा एखादा कोळी स्वतःच्याच शरीरातून धागा काढतो आणि आपलं जाळं विणतो. अरे वा. कोळी जाळं विणण्यासाठी बाहेरून काही आणत नाही. ते जाळं त्याच्याच अस्तित्वाचा विस्तार असतो. अगदी तसंच त्या शुद्ध जाणीवेने म्हणजेच आत्म्याने ही सृष्टी स्वतःतूनच प्रोजेक्ट केली. ओके. तिने इच्छा केली की मी अनेक रूपांत प्रगट व्हावे आणि मग त्यातून वेगवेगळ्या विश्वांची किंवा डायमेन्शन्सची निर्मिती झाली. ही निर्मिती नेमकी कोणत्या क्रमाने झाली याबद्दल यात काही सविस्तर वर्णन आहे का? म्हणजे आधी काय बनलं आणि नंतर काय? हो, उपनिषद सांगतं की सर्वात आधी 4 मुख्य लोकांची निर्मिती झाली. अच्छा, 4 लोक. हो, पहिला लोक म्हणजे अंबस, जे उच्च लोक आहेत, ज्याला आपण साध्या भाषेत स्वर्गीय किंवा वरचे डायमेन्शन्स म्हणू शकतो. ओके, अंबस. त्यानंतर मरीची, ज्याचा अर्थ प्रकाश आणि अंतराळ असा होतो. त्यानंतर मर म्हणजे आपली पृथ्वी, हा मर्त्य लोक जिथे मृत्यू आहे. राईट, आपला लोक. आणि शेवटी आपस म्हणजे खालचे जल किंवा पाताळ. आता हे विश्वाचे एक मोठं स्ट्रक्चर तयार झालं. पण हे सर्व चालवण्यासाठी एक यंत्रणा हवी होती ना, म्हणून मग त्यातून कॉस्मिक बीइंग्स म्हणजेच देवांची निर्मिती करण्यात आली. इथे एक गोष्ट मला खूपच रंजक वाटते.
आपण अनेकदा असा विचार करतो की आपलं शरीर हे आपलं स्वतःचं अगदी वैयक्तिक आणि प्रायव्हेट आहे. बरोबर. पण उपनिषदातील हा भाग वाचताना एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो. कसा? उपनिषदानुसार आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा ब्रह्मांडातल्या या कॉस्मिक इंटेलिजन्सशी म्हणजेच देवांच्या ऊर्जेशी थेट जोडलेला आहे. हो, आणि हाच तर आपला या सृष्टीसोबतचा सर्वात मोठा ऋणानुबंध आहे. राईट. हा केवळ एक भावनिक विचार नाहीये. आपलं शरीर हे या संपूर्ण विश्वाचं एक छोटं रूप आहे, ज्याला आपण मायक्रोकॉझम म्हणतो. संपूर्ण मॅक्रोकॉझम म्हणजेच ब्रह्मांडाचे सर्व गुणधर्म आपल्यात सामावलेले आहेत. हे अगदी आधुनिक ॲस्ट्रोफिजिक्स सारखं वाटतं मला. म्हणजे कार्ल सेमन यांनी जसं म्हटलं होतं की आपण सर्व स्टार डस्ट पासून बनलो आहोत, तसाच काहीसा हा विचार आहे ना. अगदी तंतोतंत. आपली वाणी किंवा बोलण्याची क्षमता अग्नीशी जोडलेली आहे. आपला श्वास हवेतील वायूशी जोडलेला आहे. आपले डोळे सूर्याच्या प्रकाशाशी, आपले कान दिशांशी आणि आपले मन चंद्राशी जोडलेले आहे, असं हे उपनिषद सांगतं. हो, याचा अर्थ असा की आपण या सृष्टीपासून वेगळे नाहीच आहोत. आपण या पृथ्वीवर नुसते आलेले नाहीयेत, तर आपण या पृथ्वीतूनच उगवलो आहोत. बापरे, हा विचारच किती भारी आहे. हो ना. ज्याप्रमाणे झाडाला फळ येतं, तसं या ब्रह्मांडातून मानवी शरीर निर्माण झालं आहे. पण इथेच खरा प्रश्न निर्माण होतो, जो तुम्ही सुरुवातीला त्या स्मार्ट होमच्या उदाहरणातून मांडलात. हो, तिथेच आपण पुन्हा येतो. आता हे कॉस्मिक कनेक्शन असलेलं शरीर तर तयार झालं. सगळे सेन्सर्स म्हणजेच डोळे, कान, नाक सगळं काही जागेवर आहे. राईट. देह तयार आहे, पण अजूनही हे स्मार्ट होम निर्जीवच होतं. त्यात जाणीव नव्हती. मग हे शरीर खऱ्या अर्थाने जिवंत कसं झालं? हा मी आतमध्ये आला तरी कसा? हा या उपनिषदातला अत्यंत महत्वाचा आणि रहस्यमयी टप्पा आहे. शरीराची जड रचना पूर्ण झाल्यानंतर सर्व देवतांनी आपापली स्थाने ग्रहण केल्यानंतरही त्या शरीराला स्वतःची अशी कोणतीही जाणीव नव्हती. ते केवळ एक बायोलॉजिकल मशीन होतं. ओके. मग उपनिषदात जसे काही प्राचीन मंत्र म्हणतात, त्याप्रमाणे त्या आत्म्याने या शरीरात प्रवेश करायचे ठरवले. आणि हा प्रवेश कुठून झाला? म्हणजे काही विशिष्ट जागा सांगितली आहे का? हो, त्याने शरीराच्या वरच्या भागातून म्हणजेच डोक्यातून प्रवेश केला. या जागेला ब्रह्मरंध्र असं म्हटलं जातं. अच्छा, ब्रह्मरंध्र. हे अगदी डोक्याच्या मध्यभागी असतं. आणि जसा या शुद्ध जाणीवेने त्या शरीरात प्रवेश केला, तशी एक अद्भुत घटना घडली. काय? ते शरीर फक्त जिवंतच झालं नाही, तर तिथे एका नवीन आयडेंटिटीचा जन्म झाला. मीपणाची जाणीव तिथे निर्माण झाली. पण हे समजून घेताना ना एक मोठा संघर्ष मनात निर्माण होतो. का बरं? कारण आधुनिक वैद्यकीय विज्ञान सांगतं की जीवन म्हणजे फक्त मेंदूची आणि हृदयाची कार्यप्रणाली आहे. न्यूरॉन्स फायर होतात आणि आपण जिवंत असतो. राईट. पण उपनिषद मात्र शरीर आणि जाणीव यात एक अगदी स्पष्ट रेषा ओढतं. हा खूप सुंदर आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. शरीर जिवंत असणे आणि जाणीव असणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं? विज्ञानानुसार बघितलं तर एखादी व्यक्ती कोमामध्ये असू शकते. त्यांचं हृदय धडधडत असतं, श्वास चालू असतो. हो, मशीनवर ते जिवंत असतात. बरोबर. पण त्यांना कोणतीही जाणीव नसते. याचा अर्थ हार्डवेअर काम करत असतं, पण ऑपरेटिंग सिस्टम तिथे नसते. राईट. जेव्हा ती कॉन्शियसनेस आत येते, तेव्हाच अनुभवांना सुरुवात होते. आणि इथे अजून एक रंजक गोष्ट उपनिषद सांगते. कोणती? जरी या जाणीवेने ब्रह्मरंध्रातून म्हणजे डोक्यातून प्रवेश केला असला, तरी तिचे खरे निवासस्थान किंवा ती जिथे सर्वात जास्त प्रकर्षाने जाणवते, ती जागा म्हणजे आपले हृदय. ओहो, हे खरंच विचार करायला लावणार आहे. हो ना? आपण जेव्हा स्वतःबद्दल बोलतो किंवा अत्यंत भावूक होऊन मी असं म्हणतो, तेव्हा आपला हात आपोआप आपल्या छातीवर हृदयाच्या जागी जातो. अगदी बरोबर. आपण कधीच डोक्यावर हात ठेवून मी असं म्हणत नाही. कधीच नाही. म्हणजे मेंदू हा जरी सर्व माहितीवर प्रक्रिया करणारा प्रोसेसर असला, तरी आपल्या अस्तित्वाची सर्वात खोल जाणीव, आपला गाभा हा हृदयाच्याच ठिकाणी असतो. अगदी बरोबर. आणि इथूनच माणसाचा सर्वात मोठा गोंधळ सुरू होतो. कसा काय? जेव्हा ती शुद्ध जाणीव या शरीराशी एकरूप होते, तेव्हा ती स्वतःचे मूळ रूप विसरून जाते. ती स्वतःला ते शरीरच समजू लागते. म्हणजे आपण जन्मापासूनच जी पक्की समजूत करून घेतो की हे शरीर म्हणजेच मी, तीच मुळात एक मोठी चूक आहे. अगदी मोठी चूक. आपण या शरीराचे मालक किंवा या घरात राहणारे भाडेकरू असू शकतो, पण आपण हे घर नाही आहोत. आणि ही चूक सुधारण्यासाठी उपनिषद आपल्याला आपल्या अनुभवांच्या आतल्या प्रवासाला घेऊन जाते. ओके. जर शरीर म्हणजे मी नाही,
तर मग माणसाच्या या गुंतागुंतीच्या आयुष्यात खरा अनुभव घेणारा कोण आहे? ओ, हा प्रश्न खूप मोठा आहे. कारण आपण सतत काहीतरी अनुभवत असतो. कधी दुःख, कधी आनंद, कधी भीती. मग हे सगळं नक्की कोणाला जाणवतंय? हे समजून घेण्यासाठी ना उपनिषदाने मानवी अनुभवांची 3 वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विभागणी केली आहे. या 3 अवस्था आपण दररोज अनुभवतो. अच्छा, कोणती आहे ती अवस्था? पहिली अवस्था म्हणजे जागृत अवस्था किंवा वेकिंग स्टेट. यात आपण पूर्णपणे जागे असतो. आपले डोळे, कान, त्वचा ही सर्व इंद्रिये चालू असतात आणि आपण या बाह्य भौतिक जगाशी संपर्क साधत असतो. म्हणजे आपले सगळे सेन्सर्स ऑन असतात आणि बाहेरची माहिती आत येत असते. बरोबर. त्यानंतर येते दुसरी अवस्था, जी म्हणजे स्वप्नावस्था. इथे माणूस झोपलेला असतो, बाह्य जगाशी त्याचा संपर्क तुटलेला असतो, डोळे बंद असतात, पण तरीही त्याच्या आत एक संपूर्ण जग सुरू असतं. राईट, आपण स्वप्न बघत असतो. हो, मन स्वतःच्या आठवणी आणि संस्कारांमधून एक नवीनच रियालिटी तयार करतं. तिथे तो रडतो, हसतो, पळतो. आणि तिसरी अवस्था म्हणजे सुषुप्ती, म्हणजेच अत्यंत गाढ झोप, जिथे कोणतंही स्वप्न नसतं. हो, आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने ही तिसरी अवस्था सर्वात महत्वाची आहे. का? कारण या गाढ झोपेत बाह्य जगही नसतं आणि मनाची स्वप्नेही नसतात. तिथे कसलाही भेद नसतो. मी अमुक एक व्यक्ती आहे, मी इतका श्रीमंत आहे, किंवा मला हे दुःख आहे, यातलं काहीही तिथे उरत नाही. सगळं काही पूर्णपणे शांत असतं. पण मग एक प्रश्न असा पडतो की या तिन्ही अवस्थांमधून आपल्याला अंतिम सत्य कसा समजणार? कारण या तिन्ही अवस्था तर सतत बदलत आहेत. हाच तर खरा मुद्दा आहे. जे सतत बदलते ते सत्य असू शकत नाही. राईट. जाग्रत अवस्थेत आपण एक व्यक्ती असतो. स्वप्नात आपण स्वतःला अचानक राजा किंवा भिकारी झालेले पाहू शकतो, किंवा एखाद्या डोंगरावरून उडताना बघू शकतो. तिथे रियालिटी पूर्ण बदलते. हो, स्वप्नात काहीही होऊ शकतं. आणि गाढ झोपेत तर सर्व काही शून्यात विलीन होते. आपली ओळखही पुसली जाते. इथे मला एक उत्तम अॅनालॉजी आठवते. सांगा ना. आपण एका चित्रपटगृहाचं उदाहरण घेऊया. आपण थिएटरमध्ये जातो. तिथे एक मोठा पांढरा पडदा असतो. त्या पांढऱ्या पडद्यावर चित्रपट सुरू होतो. कधी तिथे एखादा तुफान ॲक्शन असलेला चित्रपट चालतो, कधी खूप भावूक करणारा सिनेमा असतो, तर कधी प्रचंड भीतीदायक असा हॉरर सिनेमा लागतो. बरोबर. चित्रपटात कधी महापूर आलेला दिसतो, तर कधी भयंकर आग लागलेली दिसते. खूपच योग्य उदाहरण आहे. पण गंमत बघा, पडद्यावर लागलेली ती आग त्या पांढऱ्या पडद्याला कधीच जाळू शकत नाही. पडद्यावरचा महापूर त्या पडद्याला कधीच ओला करू शकत नाही. एक्झॅक्टली. चित्रपट सतत बदलत राहतात, दृश्य येतात आणि जातात, पण तो पांढरा पडदा मात्र तसाच स्थिर, शांत आणि अबाधित राहतो. तो सर्व काही सामावून घेतो, पण कशानेही प्रभावित होत नाही. आपला आत्मा हा अगदी त्या पडद्यासारखाच आहे. अतिशय सुंदर. तो एक साक्षीदार आहे. आणि आपले सगळे विचार, भावना आणि या तिन्ही अवस्था म्हणजे त्या पडद्यावर चालणारे चित्रपट आहेत. अगदी. तो साक्षीदार जो जागेपणा पाहतो, जो स्वप्ने बघतो आणि जो त्या गाढ झोपेच्या शांततेचाही अनुभव घेतो. गाढ झोप लागली की मला काहीही आठवत नाही. हो, आपण नेहमीच म्हणतो असं. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर तिथे काहीही नव्हतं तर मग ते काहीही नसणे कोणाला समजले? अरे छा. हो. तो काहीही नसण्याचा अनुभव कोणीतरी रेकॉर्ड केला ना, तो रेकॉर्ड करणाराच हा साक्षीदार आहे. म्हणजे खरा गोंधळ हा आहे की आपण चित्रपट पाहताना इतके गुंतून जातो की आपण स्वतःला तो पांढरा पडदा न समजता पडद्यावरची ती भूमिका समजू लागतो. अगदी तसंच. आणि जर आपण तो पांढरा पडदा आहोत, तो कायमस्वरूपी साक्षीदार आहोत, तर मग या साक्षीदाराचं खरे स्वरूप काय आहे? राईट. इथे आपण या उपनिषदाच्या सर्वात उत्तुंग शिखरावर पोचतो. यालाच उपनिषदांचे महावाक्य म्हटलं जातं. आणि हे महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्मा, म्हणजेच कॉन्शियसनेस इज ब्रह्मा. हे केवळ एक वाक्य नाही, तर हा एक संपूर्ण साक्षात्कार आहे. इथे प्रज्ञानम या शब्दाचा अर्थ खूप नीट समजून घेतला पाहिजे. आपण अनेकदा हुशारीला, बुद्धिमत्तेला किंवा खूप माहिती असण्याला ज्ञान समजतो. हो, IQ वगैरे. पण प्रज्ञानम म्हणजे ती बुद्धी नव्हे. प्रज्ञानम म्हणजे शुद्ध जाणीव. म्हणजे ज्या प्रकाशात किंवा ज्या जाणीवेत आपल्याला समजतं की आपण हुशार आहोत किंवा आपण गोंधळलेलो आहोत. बरोबर. तुम्हाला एखादी गोष्ट समजतीये हे ज्या जाणीवेमुळे कळते, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट अजिबातच समजत नाहीये हे ज्या जाणीवेमुळे कळते, ती शुद्ध जाणीव म्हणजे प्रज्ञानम. बापरे. हीच ती अथांग ऊर्जा आहे जिने हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले. आणि हीच ती ऊर्जा आहे जी त्या स्मार्ट होममध्ये म्हणजे शरीरात ब्रह्मरंध्रातून प्रविष्ट झाली. राईट.
म्हणजेच जे हे अफाट विश्व आहे तेच तुम्ही आतून आहात. कॉन्शियसनेस इज ब्रह्मा. हे ऐकायला खूप भव्य वाटतं. म्हणजे ज्या जाणीवेने हे विश्व बनवलंय तीच जाणीव माझ्या डोळ्यांतून आत्ता हे जग बघत आहे. आणि हेच समजून घेणं म्हणजेच खऱ्या अर्थाने योग. अच्छा, योग. हो, आपण अनेकदा योगासने किंवा शारीरिक व्यायामालाच योग समजतो. पण योग या शब्दाचा मूळ अर्थ आहे जोडणे किंवा एकरूप होणे. आपण आणि ते परमतत्व वेगळे नाहीच आहोत ही जाणीव होणे म्हणजे योग. मानवाचा जन्म का विशेष मानला गेला आहे? कारण प्राणी देखील खातात, झोपतात आणि जगतात, पण प्राण्यांना स्वतःच्या अस्तित्वावर विचार करता येत नाही. राईट, त्याला ती बुद्धी नसते. केवळ मानवी रूपातच ती जाणीव स्वतःकडे वळून स्वतःला ओळखू शकते. याचा अर्थ असा होतो की अज्ञान म्हणजे काय? तर स्वतःला फक्त हे हाडामांसाचे मर्यादित शरीर समजणे. अगदी. आणि मुक्ती म्हणजे काहीतरी नवीन बनणे किंवा मृत्यूनंतर एखाद्या स्वर्गात जाणे नव्हे, तर मुक्ती म्हणजे आपण आधीपासून जे आहोत तेच नव्याने ओळखणे, अज्ञानाचा पडदा दूर करणे. अगदी तंतोतंत. पण आता हा विचार ऐकायला जितका तात्विक आणि स्पिरिच्युअल वाटतो तितकाच तो प्रत्यक्ष आचरणात आणणे महत्वाचे आहे. हाच माझा पुढचा प्रश्न होता. कारण हे सगळं ऐकायला खूप छान आणि थोर वाटतं, पण आपण एक प्रॅक्टिकल विचार करूया. सांगा. एखाद्या सर्वसामान्य माणसाला सकाळी उठून ऑफिसला जायचं असतं, ट्रॅफिकमध्ये अडकायचं असतं, बॉसचं ऐकायचं असतं, घराचे EMI भरायचे असतात. हो, रोजची धावपळ. या अशा धकाधकीच्या आणि तणावाच्या आयुष्यात हजारो वर्षांपूर्वीचे हे तत्वज्ञान त्याला कसं उपयोगी पडेल? कारण अशावेळी मी साक्षीदार आहे हे लक्षात ठेवणं खूप कठीण जातं. मन लगेच संतापात किंवा चिंतेत भरकटतं. हां, खूपच प्रॅक्टिकल आणि आवश्यक प्रश्न आहे. कारण ज्ञान जर रोजच्या जीवनात वापरता आलं नाही तर ते केवळ शब्दांचा खेळ उरतं. राईट. ऐतरेय उपनिषदातील या ज्ञानाचा उपयोग आपण एका अत्यंत प्रभावी प्रॅक्टिकल मेडिटेशनसाठी करू शकतो. कसं? जेव्हा एखाद्याला खूप राग येतो किंवा मनात खूप ताण आणि चिंतेचे विचार येतात तेव्हा आपण अनेकदा त्या विचारांशी लढायला जातो. मी असा विचार का करतोय असं म्हणून आपण स्वतःलाच दोष देतो. हो, आणि जेवढा विचारांशी लढायला जावं तेवढे ते अधिकच वाढतात. मग अशावेळी नेमकी काय पद्धत वापरता येईल? अशावेळी फक्त शांत बसायचं आणि आपल्या मनात येणाऱ्या विचारांचे एक त्रयस्थ म्हणून निरीक्षण करायचं. ओके. आणि स्वतःला एक साधा पण अतिशय शक्तिशाली प्रश्न विचारायचा. या विचाराची जाणीव कोणाला होत आहे? अच्छा, म्हणजे हु इज अवेअर ऑफ दिस थॉट? बरोबर. समजा मनात भीतीची भावना आली तर त्या भीतीमध्ये वाहून जाण्याऐवजी एक पाऊल मागे घ्यायचे आणि विचारायचे, ही भीती कोणाला जाणवत आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर काय शोधायचे? म्हणजे मला जाणवत आहे असं म्हणायचं का? नाही, याचं उत्तर शब्दांमध्ये द्यायचेच नाहीये, कारण तिथे शब्द संपतात. फक्त त्या जाणीवेसोबत राहायचे आहे. अच्छा. जसं आपण त्या पांढऱ्या पडद्याच्या उदाहरणात पाहिलं. जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो तेव्हा आपण नकळतपणे त्या चित्रपटातून बाहेर पडून पडद्याच्या मूळ स्वरूपात स्थिर होतो. आपण त्या चित्रपटाचे प्रेक्षक किंवा साक्षीदार बनतो. हे खरोखरच एक अद्भुत तंत्र आहे. म्हणजे हळूहळू ही गोष्ट लक्षात येऊ लागते की आपण विचार करणारे नाही आहोत. आपण ती स्पेस आहोत, ती मोकळी जागा आहोत, जिथे विचार येतात आणि जातात. आपण विचारांचे मालक नाही, तर केवळ त्यांचे साक्षीदार आहोत. आणि याचा आजच्या आधुनिक काळात खूप मोठा फायदा आहे. यामुळे आपल्या बाह्य जगात, मग ते ऑफिस असो किंवा नातेसंबंध, तिथे कितीही गोंधळ असला तरी आपण स्वतःच्या आत एक इंटरनल स्टॅबिलिटी निर्माण करू शकतो. राईट. आपण जगापासून पळून जात नाही. आपण आपलं काम पूर्ण क्षमतेने करतो. आपण तिथे इन्व्हॉल्ड असतो, पण एका अत्यंत सजग अलिप्ततेसोबत, एका डिटॅचमेंटसोबत. मला वाटतं या संपूर्ण सखोल चर्चेचा, ऐतरेय उपनिषदाचा या विशाल ज्ञानाचा सारांश एका अत्यंत सुंदर आणि स्पष्ट वाक्यात सांगता येईल. नक्की सांगा. द रूल इज सिम्पल. You are not a human experiencing consciousness. You are consciousness experiencing a human life. क्या बात है. आपण जाणीव अनुभवणारे मनुष्य नाही आहोत, तर हे मानवी जीवन अनुभवणारी ती अनंत, अथांग आणि शुद्ध जाणीव आहोत. अतिशय समर्पक. हाच तो वैदिक ज्ञानाचा खरा गाभा आहे. आज आपण सृष्टीच्या निर्मितीपासून, एका स्मार्ट होमसारख्या निर्जीव शरीरापासून ते आपल्या स्वतःच्या आत वसलेल्या त्या शुद्ध जाणीवेपर्यंतचा जो प्रवास पाहिला, तो खऱ्या अर्थाने आपल्याला स्वतःची नव्याने ओळख करून देणारा आहे. खरंच, हा प्रवास केवळ माहिती देणारा नव्हता, तर आपला दृष्टिकोन मुळापासून बदलणारा होता. हो.
आपण कुठून आलो आणि आपण कोण आहोत यावर इतका शास्त्रशुद्ध आणि तरीही थेट विचार आपल्याला आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये मिळतो, हे खरोखरच अभिमानास्पद आणि थक्क करणारं आहे. जाता जाता मी एक शेवटचा विचार इथे सोडून जाऊ इच्छितो, ज्यावर प्रत्येकाने मनन करावे. नक्कीच. आज दिवसभरात किंवा उद्या सकाळी जेव्हा आपण आरशात बघतो, तेव्हा फक्त बाह्यरूप न पाहता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आरशात दिसणाऱ्या त्या चेहऱ्याच्या मागे बसून त्या डोळ्यांतून या जगाकडे पाहणारा तो साक्षीदार नक्की कोण आहे? त्या खऱ्या अस्तित्वाचा, त्या जाणीवेचा शोध घेण्याचा नक्की प्रयत्न करा. काय उत्तम विचार आहे हा. जर आपल्याला आजच्या या सखोल चर्चेत नवीन दृष्टिकोन मिळाला असेल आणि आपल्या सनातन शास्त्र या पॉडकास्टचा हा प्रवास आवडला असेल, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. दैनंदिन जीवनातील गोंधळात तुम्हाला कधी अशी शांतता किंवा साक्षीदार असण्याची जाणीव झाली आहे का? पुढच्या सखोल चर्चेत पुन्हा भेटूया अशाच एका प्राचीन आणि शाश्वत ज्ञानासोबत. तोपर्यंत स्वतःचा आणि स्वतःतल्या त्या साक्षीदाराचा नक्की शोध घेत रहा.